वचन दे प्रकाश मार्गावर. प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. अंधकार छायेचा दिवस जवळ, प्रभू कृपेचा उपयोग करा. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. पडीक जमीन ही बहुत आहे, या पुढे दृष्टांताने. येशूची भेट त्यांना देण्यास जा पुढे तुम्ही प्रेमाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. बहुत देशांनी या जगात थांबविला वचनांचा प्रचार. तुम्हा समोर हे उघडे दार, संधी साधून करा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. स्तोत्रसंहिता 18वा अध्याय 32 पासून 36 पर्यंतची वचने. स्तोत्रसंहिता 18, 32 ते 36. तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधितो, तो माझा मार्ग निर्वेध करीतो. तो माझे पाय हरणींच्या पायांसारखे करीतो आणि उंच जागांवर माझी स्थापना करीतो. तो माझ्या हातांना युद्धकला शिकवितो, म्हणून माझे दंड पितळी धनुष्य वाकवितात. तू मला आपली तारणरूपी ढाल दिली आहे, आपल्या उजव्या हाताने मला उचलून धरिले आहे. तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे. तू माझ्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहे, माझे पाय घसरले नाहीत. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही स्तोत्रसंहिता 18, 32 वचनापासून तर 36 पर्यंत वचन वाचत आहोत. आणि अनुभव घेतला की त्याच्या सर्व वैऱ्यांपासून शाऊलापासूनही देवबापाने दाविदाला सोडवलेलं आहे. आणि म्हणून दावीद देखील प्रार्थना करत असताना प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. आणि ह्या ठिकाणी तो म्हणत आहे 22 वचनामध्ये, त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत, मी त्याच्या विधींचा त्याग केला नाही. यासाठी परमेश्वराने दाविदास सामर्थ्याचा कमरबंद दिलेला आहे. प्रियांनो, आम्हाला पण टिकून राहण्यासाठी देवाचं वचन आमच्या दृष्टीमध्ये असायला पाहिजे. आमच्या दृष्टीमध्ये सदैव राहायला पाहिजे, ध्यानी मनी राहायला पाहिजे. मनन चिंतन करून त्याप्रमाणे आम्ही चालायला पाहिजे. हे संकट कितीही असो, समस्या कितीही असो, वैरी किती असो, देवाच्या विधींचं मनन चिंतन करणाऱ्या व्यक्तीला प्रभू सज्ज करतो. तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे. तू माझ्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहेस.
माझे पाय घसरले नाही. खरोखर देवबाप अशा लेकरांना घसरू देत नाही, पडू देत नाही. सर्व प्रकारे परमेश्वर त्याच्या मार्गात चालणाऱ्या लेकरांना सर्व प्रकारे संकटामध्ये आणि अडचणीमध्येही जे देवाचे लेकरं दाविदाप्रमाणे प्रभूचं वचन आपल्या जीवनात ठेवतात आणि प्रभूच्या मार्गात चालत राहतात, त्या वचनांचं आचरण करतात, विश्वास ठेवतात, प्रभू त्यांना सामर्थ्याचा कमरबंद देऊन पायांना सर्व प्रकारे हरणीच्या पायांसारखी ताकद तो देतो, बळकटी देतो. आणि त्याचप्रमाणे पुढं म्हटलेलं आहे की परमेश्वर त्यांना एक विश्वासाची ढाल, तारणरूपी ढाल देतो. आणि मग पुढं किती सुंदर रीतीने प्रभूच्या वचनामध्ये सांगितले, दावीद राजा म्हणत आहे की आपल्या उजव्या हाताने मला उचलून धरले आहे. की आमचा प्रभू इतका महान आहे, तो त्याच्या उजव्या हाताने आम्हाला तो सदैव सांभाळणारा, उद्धार देणारा परमेश्वर आहे. आणि प्रभूच्या वचनात असं शिकवलेलं आहे की तुझ्या लीनतेमुळे मला थोरी प्राप्त झालेली आहे. प्रभू आमचा लीन नम्र झाला यासाठी की आम्हाला त्यांनी उंच करावं, आम्हाला त्यांनी सर्व प्रकारे आशीर्वादित करावं. आज आम्ही पापामध्ये टाकले नाही आहे, तर सर्व प्रकारे ख्रिस्त येशूमध्ये सन्मानित व आशीर्वादित आहोत. प्रियानो, प्रभूचं वचन आम्हाला शिकवतं की प्रशस्त स्थळी आम्हाला तो घेऊन जाणार आहे आमच्या पावलांना. का? तर प्रभूचं वचन शिकवत आहे आम्हाला याच अध्यायामध्ये. जेव्हा आम्ही वाचतो वचन 30मध्ये, देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग परिपूर्ण आहे, परमेश्वराचे वचन कसास उतरलेले आहे, त्याचा आश्रय धरणाऱ्या सर्वांची तो ढाल आहे. खरोखर देवाचं मार्ग जो आहे तो परिपूर्ण आहे. असा परिपूर्ण मार्ग आम्ही चालत असताना दावीद राजाप्रमाणे प्रभू परमेश्वर आम्हाला सदैव यश प्राप्ती देणारा, शक्ती देणारा देव आहे. आम्ही देखील वचनामध्ये राहूया, वचनामध्ये चालूया. आमचा प्रभू आम्हाला सामर्थ्याचा कमरबंद देऊन, हरणीप्रमाणे आमच्या पायांना मजबूती देऊन आम्हाला सर्व प्रसंगी टिकून राहण्यासाठी सहाय्य करणारा देव आहे. व त्याचप्रमाणे आम्हाला सामर्थ्याची ढाल देणारा प्रभू आहे. आणि त्याचप्रमाणे देवाचं वचन सांगतं की तो आम्हाला प्रशस्त स्थळी, एक स्वस्त स्थळी घेऊन जाणार आहे. सर्व दुःख, त्रास आणि अडचणी या सर्व गोष्टीतून सोडून तो आम्हाला शांत ठिकाणी घेऊन जाणार आहे. विजय देणारा प्रभू आहे. मग आम्हाला भीती राहत नाही, चिंता देखील राहत नाही. देवाचं वचन सांगतं की देवाचा मार्ग हा परिपूर्ण आहे. या वचनावरती विश्वास ठेवूया, वचनाप्रमाणे आचरण करू, संकटामध्ये धीर धरू. प्रभू आम्हाला सहाय्य करेल. प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, तुझे उपकार मानतो. तुझं वचन शिकवतं की देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये ठेवा. संकट असो, समस्या असो, अडचण असो, परमेश्वर तुम्हाला टिकून राहण्यासाठी शक्ती देणार देव आहे. खरोखर देवा, आम्ही नव्हे, तूच आमच्या जीवनात उंचावला जा आणि त्यासाठी तुझ्या वचनाचं मनन चिंतन करण्यासाठी आमचं सहाय्य कर. आम्ही तुझे उपकार आणि आभार मानतो. तो आमची प्रार्थना ऐकली. प्रभू येशू तुझ्या नावात केली प्रार्थना म्हणून ऐकते बाप्पा. आमेन. येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.